योगी सर्व काळ सुखदाता. संत एकनाथ 1533 ते 1599. भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. जेवी चंद्र किरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. जळवरीवरी क्षाळी मळ, योगियास बाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसी चितत्वता, योगियांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखो निजाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळासी. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. शब्दार्थ: जेवी ज्याप्रमाणे, चकोर एक पक्षी हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे. पाखोवा पक्षिणीचे पंख, जीवन पाणी, क्षाळणे धुणे, सबाह्य आतून व बाहेरून, उदक पाणी, तृषित तहानलेला, निवविणे संतुष्ट करणे शांत करणे, निजज्ञान आत्मज्ञान. शब्दार्थ: जेवी ज्याप्रमाणे, लाईक, इन द सेम वे ॲज, सच ॲज. पाखोवा पक्षिणीचे पंख, विंग्ज ऑफ अ बर्ड, फिमेल. पिलियासी पिलांशी, टू द बेबी बर्ड्स, टू द यंगलिंग्स. जीवन येथे अर्थ पाणी. द मीनिंग हिअर इज वॉटर. जैसे जसे, लाईक, इन अ वे दॅट. जीव प्राणी मात्र, लिव्हिंग बीइंग्स, क्रीचर्स. तेवी त्याप्रमाणे, इन दॅट वे, लाईक दॅट, सेम ॲज दॅट. मृदुत्व मऊपणा, कोमलता, मार्दव, अलवारपणा, नाजूकता, टेंडरनेस, सॉफ्टनेस, जेंटलनेस. जळ पाणी, वॉटर. वरीवरी वरून वरून, सुपरफिशियली, ऑन द सरफेस. क्षाळी धुते धुणे, क्लिन्सेस, क्लीन्स, वॉशेस. मळ घाण, डर्ट, सॉइल. सबाह्य आतून व बाहेरून, आउटवर्डली ॲज वेल ॲज इनवर्डली, फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड. निर्मळ स्वच्छ, प्युअर, क्लीन. उदक पाणी, वॉटर. सर्व काळ, सर्व समयी, सर्व वेळ, ऑल द टाइम, ऑलवेज. सुखदाता आनंद देणारा, द वन हू गिव्स हॅपीनेस. सवेची स्वतः, सेवन केल्याने, प्यायल्याने, बाय हॅव्हिंग, बाय ड्रिंकिंग. तृषिते तहानलेला, थर्स्टी. विकृती चुकीची वागणूक, असभ्य वर्तन, रॉंग डीड, परव्हर्सिटी. पै बरे का, वेल, यू सी.
मधुरता गोडी माधुर्य, स्वीटनेस प्लेझेंट टेस्ट, रसना जीभ टंग टेस्टिंग, तत्वता विचारशीलतेप्रमाणे इन ट्रुथ प्रिन्सिपली, निवविता संतुष्ट करणे, शमवणे, शांत करणे, सॅटिस्फाईंग फुलफिलिंग, सर्वेंद्रिया सर्व इंद्रियांना, सर्वांगाला टू ऑल सेन्सेस ऑल सेन्सरी ऑर्गन्स, मेघ ढग क्लाउड्स, मुखे तोंडाने बाय द फेस, अधप्पतन खाली येणे कोसळणे, दर्जा घसरणे, डाऊनफॉल रुईन, जन लोक समाज, पीपल इंडिव्हिज्युअल्स सोसायटी, जाण जाणून बाय नोईंग बाय रिअलायझिंग, सकळांशी सर्वांना सगळ्यांना, टू ऑल टू एव्हरी वन, तैसे तसे दॅट वे लाईकवाईज, खालुते खाली बिलो डाऊन, निजज्ञान आत्मज्ञान नॉलेज ऑफ द सेल्फ सेल्फ रिअलायझेशन, उद्धरी उद्धार करणे, इमॅन्सिपेट्स रेस्क्यूज, फ्रीज अपलिफ्ट्स. वाक्प्रचार मळ क्षाळणे मळ धुणे, टू क्लेन्स द डर्ट ऑर सॉइल अवे, जन्म पावणे जन्म घेणे, टू टेक बर्थ टू बी बॉर्न, अधप्पतन होणे दर्जा घसरणे, टू डिग्रेड वन सेल्फ टू हॅव अ डाऊनफॉल. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे पक्षिणीच्या पंखासारखी पिलियासी, चकोराशी चंद्रकिरणांसारखे, जीवांसी पाण्यासारखे. चकोराला हवे चंद्रकिरणे, पिल्लांना हवे पक्षिणीचे पंख. योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्ये. योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो, सर्व काळ सुख देणारा असतो, स्वानंद तृप्ती देतो, सर्व इंद्रियांना शांत करतो. पुढील तक्ता पूर्ण करा. योगी पुरुष जीवन किंवा पाणी. योगी पुरुष सबाह्य निर्मळ करतो, जीवन वरवरचा मळ धुते. योगी पुरुष स्वानंद तृप्ती देतो, जीवन तहान शमवणारे क्षणाचे सुख देते. योगी पुरुष सर्व इंद्रियांना शांत करतो, जीवन फक्त जिभेला तृप्त करते. योगी पुरुष आत्मज्ञानाने उद्धार करतो, जीवन फक्त अन्नदान करते. योगी सर्व काळ सुखदाता ही काव्यपंक्ती स्पष्ट करणारी 2 उदाहरणे प्रस्तुत अभंगाच्या आधारे लिहा. पाण्याने वरवरचा मळ निघतो, पण योगी अंतर्बाह्य निर्मळ करतो. पाणी एकदाच तहान भागवते, पण योगी सर्व काळ मनाची तहान भागवतो. पुढील चौकटी पूर्ण करा. अभंगात वर्णन केलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर, पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, चिरकाळ टिकणारा आनंद स्वानंद तृप्ती, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी, सर्व काळ सुखदाता योगी पुरुष, तात्पुरती तहान भागवणारे पाणी, पाण्याचे अधप्पतन यातून होते ढगाच्या मुखातून. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो लोकांना. पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते जिभेला. प्रस्तुत अभंग यातून घेतला एकनाथी भागवत. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. उदक पाणी, पाखोवा पंख, निर्मळ स्वच्छ, मधुरता गोडवा, जळ पाणी, मेघ ढग, जन लोक, तृप्ती समाधान. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा, किंवा योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात, पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते, परंतु योगी सर्व जनांचे मन अंतर्बाह्य निर्मळ करून सोडतो. पाण्याने एका वेळची तहान भागवते, परंतु
पाण्याने एका वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख क्षणिक आहे, तात्पुरते आहे, पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुष सर्वांना स्वानंद तृप्ती म्हणजे अक्षय परमानंद देतो. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते, परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व जनांच्या सर्व इंद्रियांना शांत करते. पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते, परंतु योगी पुरुष श्रवण कीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो. अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी सोदाहरण पटवून दिले आहे. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठीच झटतात. दोघेही जनमानसाची निस्पृह सेवाच करतात. पाणी हे मानवाला जीवनदायी आहे. चराचरातील प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसाची तहान तर भागवतेच, परंतु पोटाची भूकही शमवते. पाण्यामुळे धर्तीवर अन्न धान्य पिकते. पशु पक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरारून उठते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते. योगी पुरुष हा या मृत्यूलोकात जन्म घेतो. तपस्साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या ज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. सर्वांना तो सदा सर्व काळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय परमानंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य निस्पृहपणे करतो. सर्व काळ सुखदाता असे योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते? योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेमध्ये संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुषाची सार्थ लक्षणे सांगितली आहेत. योगी पुरुष माणसाचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो, म्हणून तो पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. योगी पुरुष सर्वांना स्वानंद तृप्ती म्हणजेच अक्षय आनंद देतो. योग्याकडे आत्मज्ञान असते. त्याची गोडी तो सर्व जनांना देऊन इंद्रियांना शांत करतो. योगी पुरुष श्रवण कीर्तनाने माणसाच्या मनाचे पोषण करतो. म्हणून योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेचं नाव योगी सर्वकाळ सुखदाता. प्रस्तुत कवितेचे कवी संत एकनाथ महाराज. प्रस्तुत कवितेचा विषय संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे. प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ: तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. आकाशातील ढगातून पाणी खाली मातीवर येते, त्यामुळे त्यातून अन्न धान्य निर्माण होते. त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धर्तीवर अवतरतो, म्हणजेच जेव्हा तो इहलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, ते बोल ऐकण्याने लोकांची मने तृप्त होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश: योगी पुरुष तपस्साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणूनच योगी पुरुषाच्या सान्निध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनःशांती मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो. कविता आवडण्यासाठी वा न आवडण्याची कारणे: संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एका वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. ही बाब संत एकनाथांनी सोदाहरण सोप्या शब्दात पटवून दिली आहे. त्यांनी विशद केलेले योगी पुरुषाचे महत्त्व थेट मनाला भिडते. त्या सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते. म्हणूनच हा अभंग मला आवडतो. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे: निर्मळ, स्वच्छ, जन, लोक, उदक, पाणी, मधुरता, गोडवा. पुढील ओळींचे रसग्रहण करा. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे,
जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. आशय सौंदर्य. संत एकनाथ महाराजांचा योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे. पाणी व योगी पुरुष यांची सार्थ तुलना करून पाण्याच्या सेवाभावापेक्षा योगी पुरुषाचा सेवाभाव हा श्रेष्ठ दर्जाचा आहे हे विशद करताना एकनाथांनी योगी पुरुषाची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात, पाण्याने ओथंबलेला ढग खाली जमिनीवर बरसतो व त्यामुळे निर्माण झालेल्या धान्यांनी माणसे संतुष्ट होतात. परंतु योगी या इहलोकात मानव रूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रवणाने व त्याने केलेल्या निरूपणाने जनमानसाचा उद्धार होतो. भाषा वैशिष्ट्ये. या ओवीतील पाणी व योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिकाची सांगड सुंदर रीतीने घातली गेली आहे. पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शमवते, परंतु योगी पुरुषाचे आत्मज्ञान लोकांचे मानस उजळते हा सूचित अर्थ सहजपणे ओघवत्या शब्दकलेत संत एकनाथांनी साधला आहे. यातून योग्याची साधना किती श्रेष्ठ असते हे पटवून दिले आहे. पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अधःपतन होणे, दर्जा घसरणे. हल्लीच्या काळात सदाचारांचे अधःपतन झाले आहे. जन्म पावणे, जन्म घेणे. युगायुगातून एखादा महात्मा या पृथ्वीवर जन्म पावतो. पुढील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. जीभ, रसना, पाणी, उदक किंवा जल, गोडपणा, मधुरता, ढग, मेघ, आग, अग्नी, काम, काज, गाय, धेनू, जमीन, धरणी. विरुद्धार्थी शब्द लिहा. दास, मालक, मृदू, कठीण, टणक, सुखी, दुःखी, तृप्त, अतृप्त, जन्म, मरण, ज्ञान, अज्ञान, गोड, कडू, विकृती, प्रकृती. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. सदा सुख देणारा सुखदाता. पावसाचे पाणी पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी चातक. वचन ओळखा. पिल्लू एकवचन, वने अनेक वचन. वचन बदला. पिल्लू, पिल्ले, वने, वन. लिंग बदला. पक्षी, पक्षिणी, गाय, बैल.